हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की काव्य आणि पार्थला बोलत असतात सगळे की काव्य प्रेग्नेंट आहे म्हणून सगळीकडे अफवा पसरलेली असते. आशाताईंनी ही अफवा पसरलेली असते. तेव्हा काव्य सगळ्यांना सांगत असते की अरे काय चाललंय तुमचं, अरे तुम्ही ऐकून तर घेत जा ना, मी प्रेग्नेंट नाही आहे. मी भजी खाल्ली होती आणि भजीमुळे मला ॲसिडिटी झाली आणि म्हणून मला उलट्या होत होत्या आणि तुम्ही सगळे बोलतायत की प्रेग्नेंट आहे म्हणून. तेव्हा आशाताई बोलतात की वहिनी, मी आवाज ऐकला होता आणि तो तसला आवाज होता म्हणून मला वाटलं. आणि तेव्हा मानिनी बोलते हो ना. आणि पार्थचंही बोलणं तिने ऐकलं. पार्थ म्हणत होता की आता 3 महिने झाले, काहीतरी हालचाल केली पाहिजे असं वगैरे. तेव्हा पार्थ बोलतो आशाताई, अगं आई, गुड न्यूज म्हणजे बॅनर्जी ग्रुप बरोबर मी जे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं, आता 3 महिने झाले, काहीतरी हालचाल केली पाहिजे त्याच्याबद्दलचं बोलणं होतं. ते त्यांचं बोलणं चालू असताना जीवा जेव्हा येतो ना, तेव्हा नंदिनी बोलते, जीवा बोलतो की काय गोंधळ चालू आहे एवढा. तेव्हा नंदिनी बोलते अहो काका होणार आहेत तुम्ही. तेव्हा जीवा थोडा शांत बसतो आणि बोलतो काय. तेवढ्यात लगेच वसू रम्याला खुणवते जीवाकडे बघ म्हणून. माई इकडे हसत असते. तेव्हा आशाताई बोलते की अरे बापरे असं होतं ते. तेव्हा नंदिनी बोलते हो ना, मी पण मावशी होण्याचं स्वप्न बघायला लागून गेले होते. आणि मानिनी बोलते नाहीतर काय, मी पण स्वेटर विणायच्या तयारीत होते. तेव्हा मानिनी बोलते शी बाई, तुम्ही दोघांनी अगदीच हिरमोड केलात हं. तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही आई, सगळा गोळ या भजीने घातलाय. तेव्हा वसू बोलते नाही नाही, भजीने नाही, या आशाने सगळा घोळ घातला आहे. तेव्हा रम्या बोलते तू अगदी बरोबर बोलतेस आई. काय गे आशा, तुला नीट ऐकता नाही येत, मूर्ख कुठली. तेव्हा मामी बोलते रम्या कशाला ओरडतेस एवढी. तेव्हा रम्या बोलते अगं मामी, कशाला ओरडतेस म्हणून काय म्हणतेस, ऐकलंत ना काय म्हणाली ही, की काव्या पार्थपासून प्रेग्नेंट आहे. तेव्हा रम्या बोलते कसं शक्य आहे हे, यांना बाळ होऊच शकत नाही. तेव्हा सगळे शांत होतात. तेव्हा पार्थ बोलतो रम्या काय बोलणे हे, बाळ होऊ शकत नाही म्हणजे. तेव्हा रम्या बोलते अरे खरंच तुम्हाला बाळ होऊ शकत नाही, कारण ही तुला जवळ येऊच देणार नाही. काव्याचं तर. रम्या काहीतरी बोलणार तेवढ्यात वसू बोलते की रम्या काय बोलतेस, काय बडबड लावली मूर्खासारखी, शांत बस. तेव्हा वसू रम्याला बोलते चल. तेवढ्यात नंदिनी बोलते की काय म्हणालीस रम्या. तेव्हा वसू बोलते की अगं जाऊ दे ना, रागाच्या भरात बोलून गेली ती, सोड ना तो विषय आता. तेव्हा नंदिनी बोलते मी तुमच्याशी बोलत नाही वसू आत्या. रम्या काय म्हणालीस सांग, काव्याबद्दल काय बोललीस. तेव्हा नंदिनी बोलते अगं बोल ना. तेव्हा पार्थही बोलतो नंदिनी काहीतरी विचारतायत रम्या उत्तर दे. तेव्हा मानिनी बोलते की एवढे सगळे काहीतरी विचारतायत रम्या, अगं बोल ना. तेव्हा रम्या थोडी गोंधळते आणि बोलते मला काही कोणाशी बोलायचंच नाही आहे आणि तिथून निघून जाते. तेव्हा मानिनी बोलते वसुताई, रम्याला जरा सांगा तिच्या तोंडाला जरा लगाम घाला, तिचं अति होत चाललंय, नाहीतर मला बोलावं लागेल तिच्याशी. तेव्हा वसू बोलते हे बघ मानिनी, मानिनी, नंदिनी, पार्थ, तुम्हाला माहिती आहे ना ती चिडली की वाटेल ते बोलते. जाऊ द्या ना, सोडून द्या ना, हवं तर मी माफी मागते तिच्या वतीने, तुम्ही सोडून द्या, मी तिला समजवते म्हणून वसू चालली जाते. तेव्हा मानिनी बोलते कठीण आहे बाबा, आता पार्थचं लग्न झालं तरी रम्या तशी वागते, कधी कधी संताप येईल अशी वागते. तेव्हा नंदिनी बोलते आई सोडा ना, इतकी आनंदाची बातमी मिळाली आपल्याला, उगाच मूड कशाला ऑफ करायचा. तेव्हा काव्या, पार्थ आणि जीवाही चकित होऊन बघतो की यांचं काय चालू आहे म्हणून. तेव्हा काव्य बोलते ए ताई, अगं झालं ना आता, सगळं सांगितलं ना मी, झालं ना मिसअंडरस्टँडिंग क्लिअर, आणि तरी पण तुम्हाला. मानिनी काकू तुम्हाला पण खरंच असं वाटतंय का. तेव्हा मानिनी हसते आणि बोलते अगं नाही. तेव्हा मानिनी बोलते अगं काय खरं आहे ते माहिती आहे मला, मलाच कशाला, नंदिनीला सुद्धा माहिती आहे. तेव्हा नंदिनी हसते आणि बोलते हो अगं, जेव्हा आशाताईंनी आईंना सांगितलं तेव्हा आईंनी लगेच मला मेसेज केला की अशी अशी फिरकी घ्यायची आहे काव्याची. तेव्हा पार्थ बोलतो अच्छा. तेव्हा तेव्हा नंदिनी बोलते की मम्मी आता सासूबाईंच्या आज्ञा फॉलो नाही करणार. तेव्हा आशा बोलते म्हणजे तुम्हाला पण हे सगळं खरं नाही वाटलं. तेव्हा मानिनी हसते आणि बोलते नाही का आशा, खरं सांगू का, आईने जास्त भजी खाल्ली हे केव्हाच मला पार्थने सांगितलं होतं, आणि त्यामुळे ॲसिडिटी होणार आणि मग पित्त होणार, मग उलट्या होणार हे माहिती होतं मला, आणि ही गुड न्यूजसुद्धा कामाच्या संदर्भात असणारे हे मला कळलं होतं. तेव्हा काव्य हसते आणि बोलते काय ताई तू माझी मस्करी करते तू. तेव्हा नंदिनी बोलते की सोड काव्या. तेव्हा काव्य बोलते की मानिनी काकू तुम्ही काय हसताय, तुम्ही सुद्धा. तेव्हा मानिनी बोलते मी असं का केलं सांगू का. तेव्हा काव्य बोलते का. तेव्हा मानिनी बोलते आपल्या सगळ्यांमध्ये या विषयावर चर्चा होईल, मग आपल्या या विषयावर बोलणं होईल, मग तुम्ही सगळे सुद्धा या विषयावर विचार कराल. तेव्हा सगळे लाजतात, जीवाही लाजतो, नंदिनीही, काव्याही आणि पार्थही. म्हणजे तुमच्या सगळ्यांचीच गाडी जरा पुढे सरकेल, मैत्रीकडून संसाराकडे जाईल, बरोबर ना. इकडे रम्या
तन करत रूममध्ये येते. वसू तिच्या मागे येते आणि पटकन दरवाजा लावते आणि रम्याचा हात पकडते आणि बोलते की काय मूर्ख आहेस तू, काय बोलायला निघाली होतीस खाली. तेव्हा रम्या बोलते की अगं आई तू अशी का करते, मग बोलायला म्हणजे काय, मग बघतेस ना आता मला हा व्हिडिओ सगळ्यांना खाली जाऊन दाखवते मग कळेल. ते मी काव्य आणि जीवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला ठोस पुरावा आणावा लागेल. तू खाली जाऊन पार त्यांना सांगशील ना तेव्हा ते सगळे तुझ्यावर हसतील. म्हणून मी तुला थांबवलं तिथे, कारण की त्या चौघांची एकी बघितली ना किती, मागे बघून झालं आहे तुझं. तुला जर त्या चौघांची एकी तोडायची असेल तर काव्या आणि जीवाच्या अफेअरबद्दल ठोस पुरावे गोळा करावे लागणार आहे. तेव्हा रम्या बोलते झालं, म्हणजे आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची आणि पूर्ण सगळं शोधाशोध करायची. तेव्हा वसू बोलते पार्थ हवा आहे ना तुला, हवा आहे ना पार्थ. तेव्हा रम्या बोलते हो. तेव्हा रम्या बोलते अफेअरचे पुरावे शोधून काढायलाच पाहिजे. त्यांचं अफेअर कधी आणि केव्हा कसं सुरू झालं हे कळायलाच पाहिजे. इकडे मानिनी आणि हे चौघं सगळे आईस्क्रीम खात मस्त गप्पा मारत असतात. तेव्हा पार्थ बोलतो आई प्रेग्नेन्सीत सुद्धा आईस्क्रीम खातात ना. तेव्हा काव्य बोलते तुम्ही ना देशमुख आता पुन्हा जर मजा केली ना फटके खाल. तेव्हा मानिनी बोलते ए पार्थ आता तू सगळीकडे रिक्षा फिरवू नकोस हं. तेव्हा पार्थ बोलतो आई बाबा असते तर ही सगळीकडे रिक्षा फिरवलीच असती ना, मम्मी फिरवली तर काय झालं. तेव्हा जीवा बोलतो बाबा ना ईदचा चांद झाले, ईदचा चांद ते आपल्यात दुर्मिळच असतात. तेव्हा नंदिनी बोलते हो ना किती काम घेऊन ठेवली बाबांनी. तेव्हा मानिनी बोलते हो ना, मी म्हणते एवढं काम घ्यायचंच का, झेपतंय का त्यांना ह्या वयात. तेव्हा पार्थ बोलतो की यांची आता 7 वाजता एक मीटिंग होती, आता 9 वाजताही एक ऑफिसची मीटिंग आहे. तेव्हा मानिनी बोलते तुम्ही दोघं काम करत नाही ना म्हणून त्यांना सगळं हे काम करावं लागतं. तेव्हा जीवा बोलतो तेवढ्यात मानिनी बोलते की आता त्यांच्या वाटची आईस्क्रीमही मीच खाते हां. तेव्हा पार्थ बोलतो खा का. तेव्हा मानिनी मुद्दाम बोलते नाही मगाशी जे काही झालं ते सगळं गैरसमजातूनच झालं ना. हां पण गैरसमजातून जरी झालं असेल तर तुम्ही ती मस्करी म्हणून घेऊ नका हां. तेव्हा मानिनी बोलते तुम्ही पण या सगळ्यांवर काहीतरी विचार केला पाहिजे हां. तेव्हा पार्थ बोलतो मी पण विचार करतोच आहे की काव्य प्रिलियम पास झाला, जीवानेही एवढं अचिव्हमेंट केलं, मग आता अचिव्हमेंट सोहळा म्हणून घरात एक पार्टी झालीच पाहिजे ना. तेव्हा मानिनी बोलते अरे मी म्हणते तुम्ही सगळ्यांनी बाहेर जाऊन सेलिब्रेट करा आणि तुम्ही घरात काय, तू म्हणतोयस की सगळ्यांना घरात का कोंडून ठेवतोयस. तेव्हा जीवा बोलतो की अगं पण बाहेर जाऊन आम्ही करणार तरी काय आहे. तेव्हा मानिनी बोलते हनीमून. तेव्हा सगळे शांत बसतात, सगळे मानिनीकडे बघायला लागतात. मानिनी त्यांच्याकडे बघते. तेव्हा पार्थ जीवाकडे बघतो, जीवा पार्थला खुणवतो. तेव्हा पार्थ बोलतो आई घरात सगळं मोकळं ढाकळं वातावरण आहे, म्हणजे काहीही बोलणार का. तेव्हा जीवाही दाट खात बोलतो की हनीमून यांच्या पुढे कुठे म्हणतेस तू. तेव्हा पार्थ बोलतो हो. तेव्हा काव्या बोलते म्हणजे माझं काय म्हणणं आहे काकू, त्या शब्दाऐवजी फिरायला जाऊन या असं म्हटलं तर चालेल ना. तेव्हा जीवाही बोलतो हां. तेव्हा नंदिनी बोलते किंवा ब्रेकवर जा असं म्हणाल तरी चालेल. तेव्हा मानिनी बोलते ओके ओके तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, बाहेर जा, फिरायला जा, ब्रेकवर जा, जे हवं ते करा, जाताय ना बाहेर फिरायला. तेव्हा सगळे एकमेकांकडे बघतात. तेव्हा पार्थही जीवाला खुणवतो. तेव्हा ते चौघं एकमेकांकडे बघत असतात आणि खुणवत असतात की डोळ्यांनी की जायचं का असं वगैरे वगैरे. तेव्हा मानिनी बोलते काय एकमेकांकडे बघून ठरलं का काही. तेव्हा जीवा बोलतो ठीक आहे आता तू म्हणतेस तर जाऊन येऊ शकतो आम्ही असं कुठेतरी. तेव्हा नंदिनी बोलते हां तेवढंच पाय मोकळे होतील ना. तेव्हा तेव्हा काव्याही बोलते आणि खूप दिवस झाले असं बाहेर कुठे गेलेलोच नाही आहे ना आपण. मानिनीला हसायला येत असतं. मानिनी पार्थकडे बघते आणि बोलते तुझंही काहीतरी म्हणणं असेलच ना. तेव्हा पार्थ बोलतो हां आता तुम्ही सगळे म्हणतायस तर जाऊन येऊ. तेव्हा मानिनी बोलते किती नौटंकी आहात रे सगळे, आत्ता खरे देशमुख शोभतायत तुम्ही, नाटकं नुसती. तेव्हा मानिनी बोलते की थोडक्यात तुम्ही सगळे काय बाहेर जात आहेत. तेव्हा पार्थ बोलतो नाही आई तू म्हणतेस म्हणून आम्ही बाहेर जातोय, पण मी जी काही पार्टीची आयडिया सांगितली होती त्याच्यावर कोणीच काही बोलत नाही. तेव्हा पार्थ एक आईस्क्रीम खातो, एक चम्मच आईस्क्रीम खातो आणि बोलतो मला नको आईस्क्रीम. तेव्हा जीवा त्याच्या बाऊलकडेच बघत असतो. तेव्हा काव्या बोलते घ्या अख्खं आईस्क्रीमचं बाऊल संपवलं आणि मला म्हणतात की मला नको आईस्क्रीम. तेव्हा मानिनी बोलते लहान आहेस का रे नाटक करायला. तेव्हा काव्या बोलते हो आहेतच, लहानच आहेत. तेव्हा पार्थ बोलतो मी तुमच्या बाजूने बोलतोय आणि तुम्ही माझ्यावरच काय येत आहेत. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही काहीच काळजी करू नका पार्थ, आईंचा हट्ट आणि तुमची ही पार्टी या दोघी गोष्टींची एक आयडिया आहे माझ्याकडे. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे नाही. तेव्हा जीवा बोलतो म्हणजे. तेव्हा पार्थ बोलतो ये बात आता मी अजून खाईल आईस्क्रीम. इकडे वसू आणि रम्या काव्य आणि जीवाच्या अफेअरबद्दल शोधायला निघतात. अल्बममध्ये फोटो शोधत असतात ते.
तेव्हा ते लग्नाच्या अल्बममधले फोटो बघतात आणि त्यांना एकही काही पुरावा भेटत नाही. तेव्हा रम्या चिडते आणि बोलते काही नाही आहे यात. तेव्हा रम्याच्या तिथे व्हाईट बोर्ड असतो, तिथे रम्या लिहिते की आई आता काय करायचं, कुठून पुरावे शोधायचे. तेव्हा वसू बोलते नीट विचार कर. तेव्हा रम्या बोलते अनिशा. तेव्हा रम्या व्हाईट बोर्डवर अनिशा नाव लिहिते आणि बोलते की अनिशा ही नक्कीच सांगेल. तेव्हा वसू बोलते नाही गं, ती नाही सांगणार, भयानक बाई आहे ती, तिने काही सांगितलंच नाही आपल्याला. तेव्हा वसू बोलते रम्या अनिशा नको, युगला तर सगळं माहिती असेल जीवाबद्दल. तेव्हा वसू बोलते की नाही नाही, युगही नसेल, नाही तर त्याने आपल्याला सांगितलं असतं. तेव्हा वसू बोलते रम्या एक काम कर, आपण अशी लिस्ट बनवूया, आठवू आणि लिस्ट बनवूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तेव्हा ते एक लिस्ट बनवतात. तेव्हा वसू बोलते आपली सुरुवात कुठून झाली. तेव्हा ती बोलते की कॅफेपासून. मग ती कॅफे लिहिते, कॅफेनंतर कॉलेजचे कॉमन फ्रेंड्स, अशी ती लिस्ट बनवते. तेव्हा त्या दोघी विचारत असतात की कुठून सुरुवात झाली, आपल्याला असा ठोस पुरावा मिळायला पाहिजे. त्यांचे कॉमन फ्रेंड्स, काव्याचा क्लास. इकडे नंदिनी सगळ्यांना सांगत होते. तर मग आयडिया अशी आहे, नंदिनी बोलते आपण सगळे आधी फिरून येऊ. तेव्हा काव्या बोलते हां, मग नंतर आम्ही फिरून आल्यावर आमच्या सक्सेसची पार्टी आपण इथे साजरी करू. तेव्हा पार्थ बोलतो की 15 तारखेपर्यंत आपण फिरून येऊया आणि 16 डिसेंबरला इथे पार्टी करूया. तेव्हा नंदिनी बोलते 16 डिसेंबर डन. आता आई पण खुश होतील आणि पार्थही खुश होतील. तेव्हा मायनी बोलते बरं मग कुठे जाणार तुम्ही हनीमूनला. तेव्हा सगळे बोलतात अरे. तेव्हा काव्याही बोलते काकू. तेव्हा मानिनी बोलते बरं बरं कुठे जाणार तुम्ही ब्रेक घ्यायला. तेव्हा जेव्हा बोलतो मानिनी देशमुख, हा जो काही तुमचा भोचकपणा आहे तो जरा जास्त होत आहेत. पोरं आता मोठी झालीत, ते त्यांचं बघतील, तुम्ही गेलात तरी चालेल. तेव्हा मानिनी बोलते येते, पण मला सांगा हां कुठे चाललेत, मी आयडिया मिळाली. तेव्हा जेव्हा बोलतो की अरे आयडिया मिळाली, पण कुठे जायचं ते ठरवा. तेव्हा नंदिनी बोलते मी काय म्हणते, आता मस्त थंडी सुरू आहे, मस्त आपण थंडीच्या ठिकाणी जाऊया. तेव्हा ते सगळे कुठे जायचं विचार करतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.